सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज थंडी आणि धुके जोरदार पडल्याचे दिसून आले। मागील काही दिवसांपूर्वी गुलाबी थंडीचे आगमन झाले होते, तर आज दाट धुके पाहायला मिळाले। एकंदरीत थंडी हे आंबा, काजू आणि जांभूळ पिकासाठी उपयुक्त मानले जात आहे। थंडीचा हंगाम असाच राहिल्यास या पिकांना जोरदार मोहर येण्याची शक्यता आहे। पीपीजी मँगोज, वाडा सडेवाडी, हळिये, तालुका देवगड। देवगडला आलात तर इथे याच, का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे। त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम, लोणचं, आंब्याचा रस, पन्ह, सरबत, वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची, लाडू, सांडगी मिरची, उपासाचे पदार्थ, आंबापोळी, फणसपोळी, शिवाय इथे मिळतात नारळ, शीतपेय, शहाळ्याचं पाणी, ताक, हंगामी भाज्या आणि फळं सुद्धा। म्हणून पीपीजी मँगोज मध्ये एकदा तरी याच, कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।